तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. सायंकाळी पूजेला वेळ होईल म्हणून मी दुपारीच रांगोळी काढून घेतली आणि दिवे वगैरेही डेकोरेट करून घेतले. त्यानंतर आम्ही गेलो एक ज्वेलर्सच्या दुकानामध्ये, कारण की माझ्या सासूबाई माझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट घेत होत्या आणि ते म्हटले की आज त्रयोदशी आहे तर आपण आजच घेऊन येऊ. आणि तिकडून लवकरच घरी आलो आणि पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. आता देवघरामध्ये तर ते मावणार नव्हतं, त्यामुळे मी खाली चौरंगावर मांडणी करायचं ठरवलं आणि चौरंगावर मांडणी करून घेतली. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वास्तू असं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे बरेचसे लोक ह्या दिवशी काही ना काहीतरी छोट्याशा गोष्टी घेत असतात. तर आज आम्ही जे दागिने आणले आहेत ते मी इथे पूजनासाठी ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर धनत्रयोदशीला जे आयुर्वेदिक द्रव्य असतात त्यांची देखील पूजा केली जाते. तर घरात सहजतेने उपलब्ध असणारे जे आयुर्वेदिक गोष्टी घरात होत्या त्यांची पण देखील मी पूजा करून घेतली आणि पैशांची देखील पूजा करून घेतली. त्यानंतर इथे बोडक्यांमध्ये मी 7 प्रकारचे धान्य ठेवलेले आहेत, तर त्यांची देखील मी आज पूजा करून घेणार आहे. हे आपण लक्ष्मीपूजनलाही करतो, पण आज त्यांचं धान्यांचं महत्त्व अधिक आहे, त्यामुळे आज देखील आपल्याला धान्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मी देवांना धण्यांचा नैवेद्य दाखवला आहे, कारण आज धण्यांचं महत्त्व देखील अधिक असतं म्हणून. आणि मी गूळ, खोबरे, लाह्या, बताशे, धणे असं सगळ्या प्रकारचा नैवेद्य देवांना वगैरे दाखवलेला आहे.
आजच्या दिवशी आणखीन एक वैशिष्ट्य आहे जे की संध्याकाळी दक्षिणेकडे एक कणकेचा दिवा लावतात. जो दिवा मोठा असला पाहिजे आणि त्याची जी ज्योत आहे ती दक्षिणेकडे असली पाहिजे. त्याला यमदीप असे म्हणतात. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी असं कणकेचे दिवे लावल्याने अपमृत्यू टळतो असे म्हटले जाते. प्रकारे आपली धनत्रयोदशीची पूजा जी आहे ती झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.